खरेदी खत महत्वाचे की सातबारा? जमिनीची नोंदणीकृत खरेदी खत झाले, परंतु उतारावर नोंद केली नाही. जुना मालक म्हणतो उतारावर नाव माझे आहे, मीच मालक आहे असे म्हणून हरकत करतो. तर त्या जमिनीचा खरा मालक कोण? तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरेदी खत महत्वाचे की सातबारा हे समजून घेऊयात. तर खरेदी खत आणि सातबारा यातील फरक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात. एक शेतजमीन किंवा मिळकत असते. या जमिनीचा ए हा मालक असतो. त्यानंतर ए हा बी ला त्या जमिनीचे नोंदणीकृत खरेदी खत करून देतो. नोंदणीकृत खरेदी खत करून दिल्यानंतर बी कडून त्या जमिनीवर त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे उतारावर नोंद लावायची राहून जाते. या दरम्यान ए हा बी ला सदर जमीन ही माझी असून जमिनीच्या उतारावर माझे नाव आहे, त्यामुळे सदर जमीन तू करायची नाही, जमिनीत यायचा नाही असे सांगून जमिनीचा मालक अजूनही मीच असल्याचे सांगतो. आता सुरुवातीला ए ने बी ला नोंदणीकृत खरेदी खत करून दिले, तेव्हापासून ए हा सदर जमिनीचा मिळकतीचा मालक राहत नाही हे स्पष्ट होते. म्हणजेच त्या मूळ मालकाचा सदर जमिनीवर कोणताही हक्क व अधिकार राहत नाही. जर तो ए सदर जमिनीच्या वहिवाटीत हरकत किंवा अडथळा आणत असेल तर बी ला न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे अधिकार आहेत. कारण त्याने केलेली खरेदी खत फक्त उतार्यावर नोंद केली नाही म्हणून तो त्या जमिनीचा मालक होत नाही असे होणार नाही. कारण जे झालेलं खरेदी खत आहे ते रजिस्टर खरेदी खत आहे आणि रजिस्टर खरेदी खताने तो मालक आहे. ए हा फक्त नामधारी मालक राहिलेला असून जमिनीचे सातबारे उतारे हे मालकीचे प्रूफ नसून जमिनीचे सातबारा उतारे हे फक्त कर गोळा करण्यासाठीचा कागद आहे असा निर्वाळा मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील दिला आहे. त्यामुळे एखाद्या जमिनीचे जर खरेदी खत झाले असेल आणि उतार्यावर नाव लावायचे राहून गेले असेल, अशा वेळी संबंधित पूर्वीचा जमीन मालक अडथळा आणत असेल तर कोणत्याही न्यायालयामध्ये जाऊन त्याने हरकत अडथळा करू नये अशा मनाईचा दावा त्याच्या विरुद्ध दाखल करू शकतो. थँक्यू.